श्री दत्त भगवान जयंती सर्वांनी साजरी करावी असं आवाहन वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर, राष्ट्रजन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सर्व भारतामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून विविध धार्मिक देवदेवतांचे व महापुरुषांच्या जयंतीचे जनजागृतीचं अभियान राबवलं जातं। तर डिसेंबर महिन्यातल्या पौर्णिमेच्या निमित्त म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा याप्रमाणे तिन्ही देवतांचा अवतार एकत्र पौर्णिमेच्या दिवशी यांचा 3 बालकांचा जन्म झाला। ते कोणते? श्री प्रभू दत्तात्रय भगवान त्या दिवसापासून दत्त जयंती उत्सव पृथ्वीवर साजरी करायला लागले। सर्व भाविक भक्त म्हणून आपण सर्वांनी कुणी कुठं असो प्रत्येकाने आपापल्या परिसरातील श्री दत्त मंदिर किंवा आपल्या परिसरातील ज्या ठिकाणी उंबराचं झाड अशा ठिकाणी जाऊन श्री दत्तात्रय जयंती साजरी करावी। कारण पहिल्यांदा गुरुला नमन केलं जातं, गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून दत्ताश्री जयंती हे महत्त्वाचं आहे। आपण सर्वांनी श्री दत्त जयंती हा उत्सव लहान मोठे छोटे महिला पुरुष युवक युवती घरातल्या सर्व सहकुटुंबांनी गाणगापूर माहूर अन्य तीर्थक्षेत्र या ठिकाणी दत्त उत्सव जयंती साजरी करतात आणि केले जातात। म्हणून आपण अशाही ठिकाणी तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे किंवा आपल्या तिथं नाही जाणं झालं तर आपल्या घराजवळच्या परिसरात किंवा आपल्या कॉलनीतील आपल्या गावातील आपल्या जवळपासच्या श्री दत्तात्रय मंदिरात दत्त जयंती निमित्त जयंती उत्सव असतात अशा ठिकाणी जाऊन जयंती साजरी करावी असं आवाहन राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे, परभणी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।